नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करतो की ज्यांनी कोणी अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राइब करावं। राज्य विधानसभेचा निकाल लागून आठवडा उलटला आहे, तरी अजूनही सत्ता स्थापनेविषयीची चर्चा सुरूच आहे। महायुतीचा मोठा विजय झाला आहे, महाविकास आघाडीचं पाणीपत झालं आहे, तरी सुद्धा राज्यातील नेत्यांना अजूनही दिल्लीवारी करावंच लागत आहे। शिंदेंनी आपला मुख्यमंत्री पदाचा दावा जरी सोडला असला तरी मुख्यमंत्रीपदी भाजपाकडून फडणवीस राहील अशी जवळपास निश्चित मानलं जात आहे। तरी सुद्धा गृह खातं कोणाकडे असणार, अर्थ खातं कोणाकडे असणार याविषयीची चर्चा सुरू आहे। कुठे शिंदे नाराज तर अजित पवार खुश, अशी सगळी चर्चा आणि अशी सगळी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे 8-10 दिवस जरी निकाल लागून झाले असले तरी अनेक मतदारसंघामध्ये दिग्गजांना धक्का बसला आहे आणि अशा मतदारसंघाची अजूनही चर्चा सुरूच आहे। आणि हे असं का झालं याविषयीचं चर्चा अजूनही सुरू आहे। यामधीलच एक असा मतदारसंघ जो भंडारा जिल्ह्यातील साकोली मतदारसंघ, तुमच्या सर्वांना माहितीच आहे की साकोली मतदारसंघ हा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा मतदारसंघ आहे। नाना पटोले कुठेतरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे का अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली होती आणि त्यांचे समर्थक सुद्धा जाहीरपणे बोलत होते की आता या निवडणुकीमध्ये काँग्रेसच हा मोठा भाऊ राहील आणि नाना पटोलेंना यावेळी मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल असं ते बोलत होते। नाना पटोलेंनी सुद्धा लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मोठा भाऊ महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ हा काँग्रेसच राहील असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे वादविवाद सुद्धा झाले होते। परंतु नाना पटोलेंचा मग जर का मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे तर त्यांचा मतदारसंघामध्ये त्यांचा विजय किती मतांच्या फरकाने व्हावा हाही एक प्रश्न आहे। त्यांचा विजय फक्त 207 मतांच्या फरकाने झाला आहे। एकदम निसटता विजय नाना पटोलेंना या ठिकाणी मिळाला आहे। साकोली मतदारसंघाबाबत जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी 3 मुख्य उमेदवारांमध्ये लढत होती, तिरंगी लढत होती। या ठिकाणी नाना पटोले हे तर काँग्रेसचे उमेदवार राहणारच होते, त्यासोबतच शेवटपर्यंत डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांचं नाव त्यांच्या विरोधामध्ये चर्चेत होतं, ते भाजपाकडून होते आणि त्यांना ऐन वेळेवर तिकीट न देता अविनाश ब्राह्मणकर यांना त्या ठिकाणी तिकीट देण्यात आलं। अविनाश ब्राह्मणकर हे मूळचे भाजपाचे नाही तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशी त्यांची खूप जवळीक होती। त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांनी करंजेकर यांना तिकीट मिळू न देता त्यांनी त्यांचा उमेदवार त्या ठिकाणी फिट केला आणि अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपाची तिकीट मिळवून दिली। त्यामुळे अविनाश ब्राह्मणकर विरोधात नाना पटोले असा तो सामना। त्यामुळे नाराज झालेले जे सोमदत्त करंजेकर होते ते सुरुवातीपासून भाजपाचे होते, त्यांनी भाजपाची त्या ठिकाणी तयारी केली होती आणि त्यांनी तयारी केल्यानंतर त्यांनी तिकीटही मागितली, त्यांना तिकीट मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज होऊन त्यांनी सुद्धा करंजेकर यांनी सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला। त्यामुळे ही लढत तिरंगी झाली आणि सोमदत्त करंजेकर हे तेली समाजातील आहे, ब्राह्मणकर हे कुणबी, नाना पटोले हे सुद्धा कुणबी आणि असा एकंदरीत तो सामना होता। आणि करंजेकर हे मूळचे भाजप आणि RSSचे असल्यामुळे त्यांनी भाजपाचीच मतं घेतली। तेली समाजाची जी महत्वाची वोट बँक जी भाजपाची मानल्या जाते ते सुद्धा त्यांच्याकडे खेचण्यामध्ये मदत झाली। त्यामुळे या ठिकाणी नाना पटोलेंचा विजय हा सहज होईल अशी परिस्थिती असताना सुद्धा नाना पटोलेंना या ठिकाणी खूप मोठा धक्का बसला आहे। या ठिकाणी निकालाच्या दिवशी नाना पटोले जिंकून येतीलच असा सगळा विश्वास होता, परंतु 28 एकूण फेऱ्या झाल्या मतमोजणीच्या। 28 फेऱ्यांमधून 24व्या फेरीपर्यंत भाजपा जवळपास 3500 मतांनी पुढे होती। भाजपाचे अविनाश ब्राह्मणकर 3500 मतांनी पुढे होते, परंतु 25, 26, 27, 28 या 4 फेरींमध्ये नाना पटोलेंनी त्यांची लीड घेत जो फरक आहे तो कमी केला। म्हणजे तो फरक जवळपास 3500हून 550 वर फरक आणला आणि जवळपास 529 मतांनी यांचा विजय झाला अविनाश ब्राह्मणकरांचा। आणि मग हा विजय झाल्यानंतर परत काही पोस्टल मतदान जे होतं, जे सकाळच्या दरम्यान 1-1.5 तासामध्ये जे पोस्टल मत होते त्या ठिकाणची काही एक फेरी बाकी होती पोस्टलची, ती सगळ्यात शेवटी घेण्यात आली। आणि मग या पोस्टल फेरीमध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं होतं, कारण EVM मध्ये नाना पटोलेंचा पराभव झालेला होता। आता पोस्टल मतदानामध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं होतं, त्यामुळे या पोस्टलमध्ये 529 मतांनीच
नाना पटोले पुढे गेले आणि 529 मतांनी नाना पटोले यांचा विजय झाला. या पोस्टल मतदानाला मग भाजपाने आक्षेप घेतला आणि परत मतमोजणी करावी या पोस्टलची, अशी भाजपाने त्या ठिकाणी अर्ज केला आणि त्यांची मागणी ते आयोगानं स्वीकारली. त्यानंतर परत रात्री मतमोजणी झाली पोस्टलची आणि या ठिकाणी 529 नाही तर ती लीड आणखी कमी झाली आणि 207 मतांनी नाना पटोले यांचा निसटता विजय या ठिकाणी झाला. म्हणजे आपल्याला बघावं लागेल तर ईव्हीएम मध्ये नाना पटोले सपशेल हारले आहे, परंतु पोस्टल मध्ये त्यांचा विजय झालेला या ठिकाणी दिसून येतो. हे का घडलं तर नाना पटोले असं म्हणतात की पोस्टल मध्ये मी पुढे आहे परंतु ईव्हीएम मध्ये मागे आहे, सगळी बाजू माझ्या बाजूनीच होती, सगळी त्या ठिकाणची राजकीय आणि जातीय गणित जर बघितलं तर ते माझ्या बाजूने होती. शेतकऱ्यांमध्ये भाजपाविषयीचा रोष होता, शेतमजुरांमध्ये धान उत्पादकांमध्ये प्रामुख्यानं रोष दिसत होता. तर यामध्ये कुठेतरी ईव्हीएमची तर गडबड नाही ना, अशी शंका नाना पटोलेंनी घेतली आणि ते मागच्या 3-4 दिवसामध्ये सतत ईव्हीएम विषयी सुद्धा बोलत आहे. परंतु आणखी काही फॅक्टर त्या ठिकाणी आहे जे आपण मानले पाहिजे. तर याविषयी सुद्धा नाना पटोलेंचा पराभव का झाला याचं विश्लेषण सुरू आहे. विशेषतः साकोली मतदारसंघामध्ये तेली, कुणबी आणि दलित मतांचं राजकारण केलं जातं. यावेळेसची जर निवडणूक आपण बघितली तर नाना पटोले यांच्या विरोधामध्ये ब्राह्मणकर, कारंजेकर तर होतेच, ते कुणबी आणि तेली असं त्यांचं सर्व होतं. परंतु दलित समाजातून सुद्धा आपण जर बघितलं तर रोशन फुले जे बसपा, बहुजन समाजवादी पार्टी आणि डॉक्टर अविनाश नन्ने हे वंचित कडून उभे होते. या ठिकाणी वंचित, बहुजन आणि दलित मतांचा प्रभाव खूप महत्वाचा मानला जातो. 2019च्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचितच्या उमेदवारांनी जवळपास 34,000च्या आसपास या ठिकाणी मतं घेतले होते. त्यावेळी 6,500 मतांच्या फरकांनी नाना पटोलेंचा विजय झाला होता परिणय फुके यांच्या विरोधामध्ये. आणि या निवडणुकीमध्ये सुद्धा रोशन फुले यांनी 6,037 मतं घेतलेत आणि डॉक्टर अविनाश नन्ने जे वंचित कडून होते त्यांनी 11,188 इतके मतं घेतले. त्यामुळं वंचित आणि बहुजन समाजवादी पार्टीने सुद्धा या ठिकाणी भरपूर मतं घेतली आहेत. शिवाय जी मतं सोमदत्त करंजेकर हे मतं कापतील असा अंदाज होता, सोमदत्त करंजेकर यांना खूप जास्त मतं मिळतील जो अंदाज होता, तर त्यांना फक्त 18,309 इतकेच या ठिकाणी मतं मिळाले आहे आणि अविनाश ब्राह्मणकर यांच्याकडे मतं कायम राहिली आहेत, जे भाजपाची मतं आहेत ती कायम राहिली आहेत. त्यांना 96,587 इतकी मतं भेटलीत आणि नाना पटोले यांना 96,795 इतकी मतं भेटलीत. आपण जर दुसरा आणखी विचार केला तर या ठिकाणी लाडकी बहीण हा फॅक्टर तर सगळीकडेच चालला आहे, परंतु कधीही या ठिकाणी न चालणारा एक छुपा फॅक्टर किंवा अंडर करंट म्हणता येईल तो म्हणजे हिंदुत्वाचा मुद्दा. हिंदुत्वाचा मुद्दा कुठंतरी जी हिंदू मतं आहे आणि जी डिव्हिजन होणारी जी मतं आहे, खास करून ओबीसी समाजामधली जी काही मतं आहे ती पूर्ण भाजपाकडे जाताना या ठिकाणी दिसत आहे. हिंदुत्वाचा मुद्दा हा खूप मोठ्या प्रभावीपणे या ठिकाणी दिसतो आणि तो मताच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि सोबतच आता ज्या पद्धतीनं नाना पटोले आरोप करतायत की ईव्हीएम बाबतीमध्ये की ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे, ईव्हीएम हॅकिंगचे वगैरे काही प्रकार झालेले आहेत, त्याचे काही पुरावे जरी पुढे आलेले नसले, ठोस पुरावे जरी पुढे आलेले नसले तरी त्यांचं जरी गृहीत पकडलं तर हा एक मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी पकडता येईल. म्हणून एकंदरीत जर आपण परिस्थिती बघितली तर नाना पटोलेंना कुठेतरी आपला विजय होतो असं जरी वाटत असलं तरी त्या ठिकाणी त्यांचा निसटता विजय या ठिकाणी झालाय. केवळ 207 मतं आणि एका राष्ट्रीय पक्षाचा प्रदेशाध्यक्षाला जर का त्याच्या मतदारसंघातून 207 मतं मिळत असतील आणि तो उमेदवार मागच्या 2-3 महिन्यापासून आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहो असं म्हणत असेल तर ती खूप लाजिरवाणी गोष्ट आहे स्वतः काँग्रेससाठी आणि नाना पटोलेंसाठी सुद्धा. त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचं आत्मपरीक्षण करावं लागणार आहे की आपली ही परिस्थिती का झाली. तर एकंदरीत आपण या विषयीची साकोली मतदारसंघाविषयीची परिस्थिती पाहिली आणि नाना पटोलेंची या विषयीची सुद्धा ही परिस्थिती पाहिली. येणाऱ्या काळामध्ये नाना पटोलेंसाठीचा मार्ग सोपार नाही. ते स्वतः प्रदेशाध्यक्ष राहतील की नाही, त्यांना राजीनामा द्यायला लावतं की काय पक्षश्रेष्ठी, अशी परिस्थिती आहे आणि मग त्यांच्या जागी काय येतं आणि नाना पटोलेंचं भविष्यात काय होईल हे आपल्याला आता भविष्यामध्येच बघावं लागणार आहे. येणारा काळ सुद्धा त्यांच्यासाठी खूप संघर्षाचा राहणार आहे. त्यांना नवनवीन कल्पना आणि नवनवीन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याच्या योजना आणाव्या लागतील आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करावं लागणार आहे.
तत्पूर्वी आमच्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आमचं चॅनल लाईक करावं, शेअर करावं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.